अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजलेली आहे आणि या हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झालाय। सैफवरती झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस देखील या प्रकरणी कसून चौकशी करतायत। अनेकांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्री आणि सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर हिचा देखील जबाब नोंदवलाय। हल्ल्याच्या रात्री जे काही झालं ते करीनाने सविस्तर पोलिसांना सांगितलंय। करीना कपूरच्या जबाबानंतर पोलिसांनी त्या अँगलने तपास सुरू केलेला आहे। आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान करीना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। हल्लेखोर घरामध्ये आला, हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता। हल्लेखोरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब 12व्या मजल्यावर पोहोचलो। घरामध्ये दागिने समोरच ठेवलेले होते, मात्र हल्लेखोरानं दागिन्यांना हात देखील लावला नाही। एकंदरीतच काय तर करीनाच्या जबाबावरून असं लक्षात येतंय की जर चोरानं दागिन्यांना हात लावला नाही तर मग नक्कीच ते फक्त चोरीच्या उद्देशाने तो आलेला नव्हता। मात्र जर त्याला चोरी करायची नव्हती तर मग त्याचा उद्देश नेमका काय होता हे पोलीस तपासातूनच समोर येऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।